सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. मी विश्वास पांडुरंग देसाई, मुक्काम पोस्ट असंडोली, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. हे आपण हे कोकण किनारपट्टीला होय होय आहे का नाही. होय. आपल्याकडे जर बघायला गेलो सर संपूर्ण डोंगर डोंगर आहे, जंगल आहे, जाळे आहे, सगळं आहे. आहे का नाही. होय. तर ह्या आपल्या या डोंगराळ भागामध्ये कलिंगड आपण हे उत्पादन लावलेलं आहे का नाही. होय. ती व्हरायटी कोणती हो. ही नामदारी 777. नामदारी हा. 777. 777 ही तशी देशी व्हरायटी देशी व्हरायटी आहे का नाही. होय. आता हे जे वेल बघतो सर, हे किती दिवसाचा वेल आहे हो. हे वेल आता जवळ 72 दिवस झाले आज. 72 दिवस झाले. रोप लागण केली होती का बी लावलेलं. बी लावलं होतं. बी लागण केली होती आहे का नाही. तसं बघायला गेलो तर कलिंगड हे 60-65 दिवस झालं, काय परिस्थिती व्हायला पाहिजे होती. या टेम्परेचर मध्ये 60-65 दिवसाला कलिंगडाचा वेळ हा सुकतो, सुकायलाच पाहिजे होता. सुकायलाच पाहिजे आहे का नाही. होय. तर आता बघतोय सर, जरा झूम करतो पाठीमाग, अतिशय हिरवागार आहे, ग्रीनरी फुल आहे. आणि ह्या कलिंगडाचं वजन किती आहे हो. याचं वजन बघितलं तर आता आपण बघितलं 5,927 आहे का नाही. होय. आता एका वेळेला कलिंगडाची संख्या किती हो. 2-3 आहे की 2 ते 3. होय. तरी सरासरी जर वजन बघायला गेलं तर सरासरी वजन किती असेल. तिन्ही फळांचं 15-17 किलो होणार की. आहे का नाही. होय. किती गुंठ क्षेत्र आहे आपलं. हे आता 9 गुंठ क्षेत्र होईल. 9 गुंठ आहे. होय. तर साहेब ही आपण जी आता लागण केली ही पाट पाण्यावर केली. पाट पाण्यावर आहे. ड्रीपची सोय नाही, नाही आधुनिक अवजारांचा सोय नाही, काही नाही. कारण की डोंगराळ भाग आहे. ते येताना सुद्धा आपल्याला वाहनं घेऊन येता येत नाही. होय होय. अतिशय डोंगराळ भाग आहे, चालत यावं लागलं चालत यावं लागलं. आहे की नाही. होय. तर एवढ्या दुर्गम भागामध्ये अतिशय सुंदर प्लॉट आपण पिकवलाय. तर ह्याला काय काय वापरलंय आणि काय रिझल्ट आले जरा सांगायचं. याला रासायनिक कुठलंही मी काही वापरलेलं नाही. काय सुद्धा काही वापर. वापरलेलं नाही. बर. टोटल एस्टिकचं जे हे आहे वैदिकचं, हा. हे सगळं वापरलंय. बर. पहिल्यांदा खड्ड्यात सगळं ते मिक्स करून घेऊन हा. त्यानंतर ती रोप लागण केली. बीची टोकन कुठल्या केली. कुठल्या खड्ड्यात जे खड्डा करायला लागतोय हा. बी साठी, बी लावण्यासाठी. हा. हा. मग त्याच्यात अगोदर खड्डा मारून घेतला. बर. त्यात टोटल मटेरियल सगळं आपण मिक्स केलं ते वैदिकचं. वैदिकचं. आणि त्यानंतर बी टोकनली. हा. 6व्या दिवशी रोप अगदी तरतरीत उगवलं. 6व्या दिवशी. 6व्या दिवशी. बर. त्यानंतर मग ते पाट पाण्याची चालू होतं. त्यानंतर आळवण्या घेतल्या. हा. सॉइल चार्जर वगैरे ते सगळं काय असेल ते. बर. अशा बऱ्याच आळवण्या केल्या. हा. त्यानंतर कुठली रोग नाही, कीड नाही, काय नाही, कुठली फवारणी आता पण घेतलेली नाही. किती फवारणी झाली आतापर्यंत. फक्त आपल्या सॉइलच्या सगळ्या फवारण्यात कीटकनाशक रोग वगैरे कुठली फवारणी झालं नाही. पोषणाच्या ज्या फवारणी झाल्या त्या पण पोषणाच्या झाल्या झाल्या. आहे की नाही. होय. तर ह्याला सर बघायला गेलो तर पानाची जर रुंदी म्हणा, ग्रेनरी म्हणा, काळोखी म्हणा अतिशय सुंदर आहे. आणि संख्या जर बघायला गेलो सर योगा आहे ते जर बघायला असं जोडीने सगळे कलिंगड आहेत. म्हणजे असं स्पेस कोड राहिलेला नाही. होय होय. आहे की नाही. होय. असा भरगच्च माल आपल्या प्लॉट मध्ये आहे. तर तुम्ही ह्याच्या अगोदर कधी कलिंगड केलं होतं का. याच्या अगोदर दरवर्षी मी कलिंगड घेतोय. दरवर्षी असते. दरवर्षी असते. आणि हीच व्हरायटी असते. ही व्हरायटी असते. बर. तर ह्या वर्षी वैदिक कधीपासून वापरता सर. वैदिक मी गेल्या वर्षी केळीला वापरलं. बर. सुरुवात केळीपासून केली. बर. केळीला काय झालं, मुळाचा कुजवा व्हायला लागला. हा हा हा. आणि प्लॉट कमी जास्त व्हायला लागला. म्हणजे डांगडोंग झालं. डागडोगं झालं. बर. मग त्यावेळी शेवटी कसं भरणीच्या वेळी आता म्हटलं आहे मटेरियल शिल्लक कशाला ठेवायचं म्हणून एक आळवणी घेतली त्याची. बर. आणि त्या आळवणीनंतर 2 पाणी बसल्यानंतर जो प्लॉट लेवलला आला त्याच्यावर मला अनुभव आला की ह्याच्यात काहीतरी ताकद आहे. एसटी वैदिक मध्ये काहीतरी ताकद आहे. बर. आणि त्यानंतर मग यावर्षी मी कलिंगडला वापरलं. मध्ये भातावर सुद्धा फवारणी घेतली त्याची. बर. भातात सुद्धा उत्पन्न चांगलं आलं. केळीला किती दिवसात रिझल्ट आला साहेब वैदिक वापरलं. केळीला जवळजवळ मला वाटतं 10 ते 12 दिवसात मला रिझल्ट दिसला. कारण का कमी जास्त झालेलं होतं. हा हा हा. लेवल मध्ये आलं. आणि त्याची जी पानाची जाडी, काळुकी किंवा हिरवळ आपण म्हणतोय, ग्रीनरी, हा, त्याच्यात मला जबरदस्त फरक वाटला. आता अन्न निर्मिती कोण करतो साहेब. पान तर पीक चांगलं. बरोबर आहे. पान जर चांगलं असेल तर पीक कसं असणार. पान चांगलं असेल तर सूर्यप्रकाश जास्त घेणार, अन्नद्रव्य तयार होणार. चांगलं होणार. पान जर बारीक असेल तर अन्नद्रव्य तयार होणारच नाही. होणारच नाही.
त्यामुळे जर आपल्याला पीक चांगलं करायचं असेल तर त्या कशावर लक्ष दिलं पाहिजे? पानावरच लक्ष दिलं पाहिजे, ठीक नाही? तर आणि आता टोटल शेती किती आपली इथं? माझी इथे किती 1 एकर शेती आहे टोटल. 1 एकर शेती आहे. तर 1 एकर शेतीमध्ये आता काय काय आहे पिकं? आता केळी आहे थोड्या, आता कलिंगड थोडा आहे, नवीन एक केळीचा प्लॉट लावला आहे, नवीन लागण पण चालू आहे, लागण केली आता 4 दिवस झाले. त्यालाही टोटल एसटीचा वापर केला, वैदिकचा वापर चालू आहे. तुझं वय किती? माझं वय आता आहे 62 वय. शेती किती वर्षाला करताय सर? शेती मला वाटते 30 वर्षापासून मी शेतीत आहे. शेतीच करताय? ह्याच्या अगोदर सगळी केमिकल शेती केली होती? टोटल केमिकलच आहे की नाही? आता केमिकल शेती आणि वैदिक शेती मधला मुख्य बदल काय वाटतंय तुम्हाला? जमीन आसमानचा फरक आहे याच्यात. बर. पुढच्या भावी जर पिढीला सांगायचं म्हटलं आणि आरोग्य चांगलं जर ठेवायचं म्हटलं, हे कॅन्सर बिन्सर जे रोग नवीन यायला लागल्यात, हे सगळं रासायनिक मुळे यायला लागल्यात. रासायनिकचे दुष्परिणाम आहेत, दुष्परिणाम सगळे आहेत. फवारण्या आपण फवारणी करतोय त्यावेळी आपल्या नाका तोंडात जाते, बरोबर आहे, आपण निरोगी होतोय, लोकांना निरोगी करतोय त्याच्यातनं आपण. बरोबर. त्यामुळे ही पुढचं काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांनी या शेतीकडे वळावं आणि आरोग्य चांगलं ठेवावं. आता हे जर आपण कलिंगड बघू, आता आपण मगाशी कलिंगड खाल्लं, टेस्ट मध्ये काय बदल जाणवतो? टेस्ट मध्ये जबरदस्त गुड आहे याच्या. बर. आणि दुसरं म्हणजे कसं, आता चवीनं जो खातोय त्यालाच त्याची चव समजणार आहे. बर. त्यामुळे चवीनं खाऊन हे कलिंगड बघायचं आणि त्याचे दुष्परिणाम नंतर काय आपला होतात का, पोटात ढवळणं वगैरे काय असं होतंय का? संपूर्ण कलिंगड जरी खाल्लं काही होणार नाही, तरी सुद्धा काही होणार नाही. बर. माझी एक गॅरंटी मी करून बसलोय त्याच्यावर. कोण बघितलं तुम्ही? अखंड कलिंगड 5 किलो मी एकटा खाऊन बघितले, काही पोटात गडबड झालेली नाही. 5 किलो कलिंगड एकट्यानं खाऊन बघितलंय, काही गडबड झाली नाही पोटात. शेत जर कलिंगड तुम्ही केमिकलचं खाल्लं असतं तर? केमिकलचं अर्ध सुद्धा संपणार नाही, 4था भाग संपणार नाही आणि पोटात गडबड करायला चालून संडासला चालू होणार, डिसेंट्री लागणार, 100% लागायलाच पाहिजे. जेवढं खातो त्या कितीतरी पटीने दवाखान्याला पैसे घालायला पाहिजे. तर आपण सध्या मार्केटमध्ये परिस्थिती अशी आहे की असेच कलिंगड जे केमिकल युक्त आहेत हे सगळे मार्केटला जातात, ते विक्रय होतात, ते खातात आणि सगळे दुष्परिणाम. आता काय झालंय, लोकांना आपण काय खातोय हे समजणं झाले मुळात. बर. रासायनिक आहे, काय कीटकनाशक मारले, काही समजत नाही. फक्त आपला फळ मोठं दिसायला पाहिजे, साईज मोठी मिळायला पाहिजे आणि त्याचा दर कमी पाहिजे. दर कमी असला की मग ते कसलं पण असू दे, गिराईक घेऊन खाते. पण त्या दर कमी न दवाखान्याला किती आपण पैसे घालवतोय त्याच्या डोक्यात नाही. बरोबर. फुकट मिळालं की ते पचत नाही कधी, लक्षात घ्या. बरोबर. नाही सर, केमिकल जरी फुकट नसेल तरी थोडं मारताना येणं समाधान वाटतं ना त्या लोकांना. लवकर कीड गेली, ह्याला कीड पडतच नाही तर केमिकल मारायची गरज काय घेते? काय सांगताय? मुळातच आपण ट्रीटमेंट दिलंय, मग कीड पडेल कशी त्याच्यावर? अतिशय योग्य बोलला. मुळातच आपण याला दिलंय ना, बुंद्या पोषणच अगदी योग्य दिलं, कीड काय येईल त्याला? आरोग्य पहिल्यांदा जर चांगलं असेल, पहिलं पोट साफ जर असेल तर कुठला आजार होणार नाहीत. बरोबर आहे. मुळात जर सगळं चांगलं असेल तर त्याच्यावर कशाला कीड येते? फाउंडेशनच गच्च पाहिजे. म्हणजे आपण कशावर काम केलं? मातीवर काम केलं. माती कशी झाली? माती चांगली झाली, सुपीक झाली, पोषण चांगलं झालं, वाढ चांगली झाली, त्याच्यात रोग प्रतिकार शक्ती चांगली झाली. कशाला कीड येणार त्याच्यावर? अजिबात येणार नाही. पीक कसं आहे आता, असं बोलतोय साहेब, हे पान जर बडलं, हे 72 दिवसाचा प्लॉट कोण म्हणलं का? बघा घेता, मी तुम्हाला दाखवायला लागलोय ना. 40-45 दिवसात सुद्धा लोकांची वेल्टिंग वर प्लॉट जातात साहेब. प्लॉट खराब व्हायला लागले एवढ्या टेम्परेचरला. आणि आज तारीख किती हो? आज तारीख 22 मार्च 2025. टेम्परेचर जवळजवळ मला वाटतं 40 आहे का नाही? दुपारची 1 वाजलेत साहेब. 1च्या एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा प्लॉट सर कुठं तर डल पडलाय का हो? अजिबात नाही. अजून किती दिवस सर वेल आहे असं राहू शकतो? काय वाटते तुम्हाला? अजून 15 दिवस याला काही होत नाही वेलाला. म्हणजे आणि उत्पादनाच्या बाबतीत काय अनुभव? उत्पादन हे अतिउत्तम आहे. बर. अगोदर अगोदरपेक्षा कितीतरी पटीने मी याच्यात समाधानी आहे. बर. आणि इथून पुढे जो पण आयुष्य आहे तो पण हेच मी वापरणार, रासायनिक कधी फिरणार नाही.
आणि लोकांना रोगमुक्त करायचं, हा एक विचार आहे माझ्या डोक्यात. बर, आपण पण चांगलं आपण पण चांगलं काय, लोकांना पण चांगलं द्यायचं. असा विचार सर शेतकरी दुसरा कोण करत नाही, स्वतःपुरतं विचार करतात फक्त. लोकांनी करणं हे गरज आहे. आपल्याला 4 पैसे कमी मिळू देत, पण लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. लोक आहेत तर आपण आहे, ही भावना पाहिजे सर, प्रत्येकाच्या मनात ही भावना. 4 माणसं निरोगी जर असतील तर ते आपल्याला गिरायक मिळेल. बरोबर. त्यातला एका दुसरा जर केमिकल न गेला तर एक गिरायक आपलं कमी झालं. ग्राहक वर्ग जर वाढवायचा असेल तर त्यांना त्यांचं सुद्धा आरोग्य आपण जपलं पाहिजे. सर एवढं नॉलेज तुम्हाला कशातनं मिळालं? हे टोटल दरवर्षी करत गेल्यामुळं हे जुना अनुभव आहे तुमचा, गाढा अनुभव आहे, 30 वर्षाचा अनुभव आहे. प्रत्येक वेळी नवीन येणारं मी करत गेलो. आणि आता पण जे केलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपला प्लॉट हे चांगला झालाय. 30 वर्षातला सगळ्यात बेस्ट प्लॉट झाला. काय सांगताय? म्हणजे 1 नंबर म्हणाल काय हरकत. त्यामुळं याच्यात जी काय ताकद आहे हे लक्षात माझ्या पण आलंय. फक्त मी आता लोकांना सांगतोय की वापर याचा करा. आणि आपली शेती पहिली, मुलाबाळांना जर शेती ठेवायची असेल तर आत्तापासून ती शेती वाचवायला पाहिजे. अतिशय योग्य बोला सर. आणि जर शेती आपण नाही आता जर वाचवली तर याच्यात काही पिकणार नाही आणि मुलाबाळांनी शेती करायला इकडे यायचं नाही. बरं, आता आपण जे वैदिकचे उत्पादन सुरुवातीला जे केलेलं वापरलं त्यात जे तुम्हाला रिझल्ट आला त्यानंतर तुम्ही किती प्लॉटला वापरले वैदिक? आता मी टोटल रासायनिक बंद केले. टोटल बंद केले. माझ्या शेतात जर तिथं बघितलं का नाही रासायनिक तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि अगोदर नुसतं सगळं केमिकल होतं सगळं, आणि आता सगळं केमिकल एकदम बंद केलं, एकदम टोटल बंद केलं. आणि त्याचा एवढा काय फरक पडत नाही. आपण काय म्हणतोय पेनिसिलिन बंद केलं तर माझा आजार कमी होणार नाही, ही फक्त आपली मानसिक भावना आहे. त्यानं काय फरक पडत नाही. साध्या इंजेक्शनवर पण आपण बरं होऊ शकतोय. फक्त माणसाची मानसिकता पाहिजे. याला हेच खत टाकायला पाहिजे, तेच खत टाकायला पाहिजे, काही गरज नाही त्याची. तुमची मानसिकता पहिली बदला. माती सुपीक जर झाली तर त्याला खत टाकायची पण गरज नाही, माती त्याला सुपीकच करायला पाहिजे. पहिल्यांदा आपली मानसिकता बदलून आपण जमीन कशी चांगली करायची हे पहिलं बघा, यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. रासायनिक घालायला पाहिजे, मग ते एवढं घातलं की नॅनो अग्रोटेक घालायला पाहिजे, ह्या घालायला पाहिजे, काही गरज नाही त्याची. जे वैदिक दिले की संपूर्ण सगळा आहार पोषण मिळतो ना. आपल्या डोक्याला बी ताप नाही, पाटला पंप अडकायचा, 50 वेळा फवारण्या घ्यायचा, केमिकल नाकात तोंडात घ्यायचं, काही गरज नाही आपल्याला. शेतकरी साहेब सुखी आहे का आज? शेतकरी सुखी नाही म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता, स्पष्ट बोलायचं म्हटलं तर ते रासायनिक वाल्यांनी लोकांना वेध लावले. हे घ्या, शेतकरी अजून अज्ञान आहे. बरोबर. त्या पिकाला काय वापरला पाहिजे, नेमकं काय घातलं तर काय होते हे त्याला माहित नाही. दुकानदारांनी सांगायचं हे निघाल, हे आपली घरं भरली, शेतकरी संपवलं. प्रत्येक रोगावरती वेगवेगळंच काम करायचं, संपवायचं आहे ना ते. दुकानात आणलेलं संपवायचं आहे म्हणून ते द्यायचं आहे. त्याची गरज आहे का नाही हे पण बघायचं. काही नाही. तुमचा प्लॉट येऊ द्या अगर न येऊ दे, आमचं चाललं की बाद झालं. असं आता सगळं शेतकऱ्यांची लूट चालू आहे. हे तुमच्या लक्षात आलं? 100%. तेव्हापासून तुम्ही सगळा बदल केला. मग त्यात माझं नुकसान होऊ दे किंवा फायदा होऊ दे, पण नुकसान माझं कधी झालेलं नाही आणि होणार पण नाही. साहेब एवढं जर तुमचे 72व्या दिवशी जर ग्रेनरी असेल, हे साईजचं कलिंगड असेल तर कसं नुकसान होईल साहेब? नुकसान होणार नाही, लोकांचं बी आरोग्य चांगलं राहणार आणि माझी जमीन महत्वाची चांगली राहणार. तर साहेब तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजीकडे वळाला, कसं तुम्हाला माहिती कशी कळाली? कसं झालं, पवार साहेबांचं आमचा अगोदरचं कॉन्टॅक्ट होतं. बरं, जुनं कॉन्टॅक्ट होतं. आणि मग योगायोगाने आमची भेट झाली. ते म्हणले देसाई साहेब असं आहे, ते करून बघताय का, जरा बघा. आणि म्हटलं साहेब तुमचा अनुभव याच्यावरचा, तर मी म्हणलं वापरून माझ्या पद्धतीच्या शेतात स्वतः बघितलंय, तुम्ही थोडंसं नेऊन वापरून बघताय का बघा. ठीक आहे, तुमचा अनुभव आहे म्हटलं तर म्हणलं वापरूया. म्हणून मी गेल्या वर्षी केळीला वापरलं. केळीचा रिझल्ट दिसल्यानंतर मग त्याच्यातलं शिल्लक होतं ते भाताला चिखल केला, आपण रोप लावतो इथे आमच्या भागात, त्याच्यावर फवारणी घेतली, त्याचाही रिझल्ट चांगला आला. मग पवार साहेबांना म्हटलं सगळीकडे केळीला रिझल्ट चांगला झालाय, आता मला कलिंगडला टोटल डोस द्या. तेव्हापासून सगळं कंटिन्यू 100% वैदिकच चालू आहे. तेव्हापासून केमिकल सगळं कुठेही तुम्हाला माझ्या शेडमध्ये केमिकल बघायला मिळणार नाही.
आता तुम्हाला असं कधी वाटतं का साहेब एखादी टेक्नॉलॉजी अशी येईल आणि सगळं 100% आपलं केमिकल बंद होईल असं एकदा तरी वाटलं होतं का? वाटत नव्हतं, पण यावं अशी इच्छा होती. हा, अशी एखादी टेक्नॉलॉजी यावी आणि आपलं सगळं गायब व्हावं, हे रोग सगळं असं वाटत होतं आणि ती मिळालं आता आपल्याला 100%. राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? राम सरांना आम्ही धन्यवाद देतो या गोष्टीचा, कारण का अजून यांनी शेतकऱ्यांचे डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचावं. बरोबर. आणि साहेबांनी तिथपर्यंत जाऊन प्रयत्न करावं, अनेक व्हिडिओ याच्यातनं, आणि परत लोकांची शेती चांगली व्हावी, सुजलाम सुफलाम व्हावी. प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एसीटी वैदिकचा वापर केला तर काय होईल? सगळे दवाखाने बंद पडतील. साहेब आधी दवाखाने किती महिला किती गावात एक होते, तालुक्याला एक होतं हो, पहिले? याच्या अगोदर तालुक्यात कुठलं, जिल्ह्याला एक दवाखाना होता. आणि त्यावेळी माणसं मरत नव्हती. आयुर्वेदावर ह्याच्यावर जागायची, कारण का त्यावेळी सगळं शेणखत होतं, रासायनिक कुठेही नव्हतं. आणि आता गल्ली बोळात दवाखाना झाल्यात, औषधाची दुकानं झाल्यात, आणि रोज 4-2 मारतात. म्हणजे आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगतीकडे चाललोय? कुठली प्रगतीने कुठलं काय, दिसायला फक्त दिसायला लागले प्रगती, बडा घर पोकळ वासा, दुसरं काय तरी आहे की नाही? नाही तर काही सुद्धा नाही. काही नाही, आपण प्रगती केली म्हणतोय. मी 10 पोती या ठिकाणी 20 ठिकी काढायला लागलोय, 20 पोती काढायला लागलोय, परंतु माती मारून काढायला लागलोय, माती मारून काढायला लागलो, रोग खायला लागलोय. हा, हे अन्न नव्हे, अन्न नव्हे, विष आहे, विष. हा, बघा, हे जर नाही बदल झाला ते थोड्या दिवसाचा कालावधी आहे, कारण का माझा एक अनुभव आहे असा. म्हणजे दिवा विजताना जरा मोठा होतो माहितीये का? टोटल ह्या केमिकलमुळं परिस्थिती वेगळी तयार होणार आहे आणि आयुष्य थोड्या दिवस असणार. पहिली 120 वर्ष माणसं 150 वर्ष जगत होती. आता या केमिकलच्या काळात 15 आणि 20 वर्षाला कॅन्सर व्हायला लागलाय. जन्मलेल्या मुलाला साहेब सगळा कॅन्सर व्हायला लागलाय. कशाचा परिणाम आहे? केमिकलची दुष्परिणाम. तरी सुद्धा शेतकरी साहेब केमिकल सोडायला तयार नाही. मला सांगा, सकाळी आपण उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय करतोय? केमिकल. सुरुवात कुठनं? कोलगेट. बरोबर. त्यानंतर चहाची पावडर कुठली? त्यानंतर नाश्त्यात तेल कुठलं आलं? केमिकल. पोहे वगैरे तुमचं रवा वगैरे कुठलं आलं? केमिकल. जेवणात काय आहे? केमिकल. संध्याकाळी झोपेपर्यंत काय आहे? केमिकल. मग पोटात काय आहे आपल्या? केमिकल. शेवटी लवकरच मारणार का जास्त दिवस जगणार? लवकर मारणार. इंटरव्ह्यू उत्पादनात किती पट वाढ झाली असं वाटतं सर तुम्हाला? 1 रुपया जर एससीटी वैदिक मध्ये गुंतवणूक केली तर 1 रुपयाची किती रुपये होतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? बघा, तुम्हाला सर सांगतो, जे रासायनिक आहे की नाही त्याच्या खरेदीचं दर तुम्ही बघितलं आणि हे एससीटी जर खरेदीचं दर जर बघितलं का नाही तर लय मोठा डिफरन्स आहे. कसा आहे, आपलं सॉइल चार्जर 975 काय किंमत आहे, एमआरपी 902 रुपये. ह्याच्यात आपण किती ठिकी आणतो? 3 ठिकी 4 ठिकी घातली तर तिची किंमत वरून निघत नाही. हे 900 रुपये आपल्याला एवढं मिळतंय. बरोबर आहे. आणि 4 ठिक्याचे पैसे किती झाले? 6,800 रुपये. 6,800 900 भरून निघते नव्हती. काय सांगता, एवढी ताकद त्या सॉइल चार्जर मध्ये? ज्यानं वापरले त्यालाच ते करणार, कोण दुसरं करणार नाही. एवढं तुम्ही बारीक अभ्यास केला? होय होय होय. तर साहेब, तुम्हाला पवार साहेबांनी नुसतं वापरा म्हणून सांगितलं, तुम्ही लगेच का विश्वास ठेवला? हे बघा, माझा रासायनिकवरचा विश्वास उडत आलता आणि मला काहीतरी मार्ग पाहिजे होता, म्हणून त्यांनी सांगितलं म्हणताना मी लगेच तयार झालो. मला काहीतरी म्हटलं मिळते का ह्याच्यातून शोधून बघूया. त्यात मिळालं आणि वैदिक मिळालं. आणि त्यातनं कसं आहे, मी सुरुवातीपासून अनेक प्रयोग करतो आलोय, कशात काय मिळतंय का बघू, कशात काय मिळतंय का बघू. तर पवार साहेबांनी चांगलं मला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातनं ह्या चांगल्या गोष्टी घरात पुढे गेल्यात आणि इथनं पुढं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे चालणार आता. ओके सर. आणि दरवेळी मी काय करतोय, कुठले अळवणी करायची असली, फवारणी करायची असली, पवार साहेबांना फोन करून विचारतोय हे काय करायचं. पवार साहेबांचं चांगलं मार्गदर्शन, चांगलं मार्गदर्शन. साहेब, हे आता कलिंगड जर काढून ठेवलं तर किती दिवस चाललो, किती दिवस राहील? हाय असं हे कलिंगड 3 महिने खराब होतो. किती महिने म्हणला साहेब? कमीत कमी 3 महिने राहील तर 1 वर्ष सुद्धा. हाय असं? हाय असं. काय सांगताय? हाय कलिंगडला काहीतरी टिक मार्क करा, 3 महिन्यानंतर येऊन माझ्याकडे कलिंगड बघून जायचं.
एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? 100% हाय सर, हायला पाहिजे. आणि जर व्यवस्थित त्याला जर ठेवलं फ्रीज मध्ये वगैरे न ठेवता, हाय सर ओपनला, ओपनला, तर पुढच्या वर्षीपर्यंत मी ठेवू शकतो. 1 वर्ष कलिंगड राहू शकते, रासायनिकचं नव्हतं. हे सगळ्यात मोठी गेम आहे. रासायनिकचं नाही, वैदिक आहे. वैदिक आहे, म्हणून ते तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे. पवार साहेब नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. कृष्णा शामराव पवार, राहणार साबळेवाडी, तालुका जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर? आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे शिवशक्ती आहे साबळेवाडी. मोबाईल नंबर आहे 8788130837. साहेबांचा अनुभव बघायला गेला तर केमिकलला पूर्ण वैतागले. हो. आणि वैदिक मध्ये यश तर मिळाले आणि वेल पण चांगला आहे, कलिंगड पण चांगला आहे. त्यांना वैदिक म्हणजे एक परिसच मिळाला आता, आहे की नाही? आणि ते राम सरांच्या हस्ते जो मिळालाय तो सुगंध सगळीकडे दरवळतोय, आहे की नाही? आणि सगळ्यांना त्याचा लाभ पण मिळालेला आहे. आणि खूप छान पद्धतीने मग लोकांचं आरोग्य सुद्धा स्वतःच पण बदलून इतरांचं पण बदलावं, एक भावना त्यांची चांगली म्हणजे तशी निर्माण झालेली आहे प्रत्येकामध्ये. आणि केमिकलनं आज जे काही परिणाम दिसायला लागले ते कुठं ना कुठं तर एक दिवस थांबवल्याशिवाय पर्याय नाही. राम सरांचे जे कार्य आहे, अभियान आहे, ते असंच कंटिन्यू चालत राहावं हीच इच्छा आहे. ओके सर, नक्की 100% सर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.